नमस्कार, मी केसर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। कालच बीएमसीच्या एक्झाम डेट्स त्या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहे आणि साधारण जर आपण पाहिलं तर 35 दिवसाच्या आसपास तुमचे दिवस त्या ठिकाणी शिल्लक आहेत। ओके, पण ह्या 35 दिवसापैकी शेवटचे जे 5 ते 6 दिवस आहेत हे आपण खास रिव्हिजनसाठी त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत। ठीक आहे, सो अंदाजे आपल्याकडे प्रिपरेशनसाठी 30 दिवस शिल्लक आहेत असं आपण धरून चालायचे, असं आपण ग्राह्य धरायचे आणि त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं लागणार आहे। ठीक आहे, सो आजचं पूर्ण लेक्चर हे कशासाठी डेडिकेटेड असणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पुढच्या 30 दिवसांमध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोणत्या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे याबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। ठीक आहे, चला जाऊयात पुढे। सगळ्यात पहिल्यांदी एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर जेवढे काही कोर्सेस आहेत किंवा जेवढे काही बुक्स आहेत त्यावर फ्लॅट 15% डिस्काउंट त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। तुम्ही या संधीचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता। क्लियर, चला आता सगळ्यात पहिल्यांदी आपल्याकडे या 30 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं हे तर मी 100% सांगणार आहे। ठीक आहे, पण सगळ्यात पहिल्यांदी काय करायचं नाही यावर देखील या ठिकाणी मी बोलणार आहे। ठीक आहे, समजून घ्या। सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं नाहीये, कंपेअरिंग विथ अदर्स। बघा, भरपूर वेळा विद्यार्थी काय करतात, माझे 5 विषय झालेत आणि माझ्या मित्राचे 10 विषय झालेत। ठीक आहे, मग त्यावेळेला तो विद्यार्थी काय करतो, त्याचं टेन्शन घेतो, माझे 5च झाले त्याचे 10 झालेत। ओके, हा, मग आता माझं सिलेक्शन होईल का, त्याच्या आधी माझं सिलेक्शन होईल का, त्याचं जर सिलेक्शन झालं तर मग मला काय वाटेल, माझे घरचे काय म्हणतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थी विचार करतात। ही एक ह्युमन टेंडन्सी आहे। थोड्याफार प्रमाणात हे ठीक आहे, पण जर याचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा इफेक्ट डायरेक्टली तुमच्या हेल्थवर त्या ठिकाणी होऊ शकतो। ठीक आहे, जास्त हे प्रमाण मुलींमध्ये पाहायला मिळतं, मुलांमध्ये होत नाही असं नाही, मुलांमध्ये देखील हे प्रमाण आहे, पण जास्त प्रमाण हे मुलींमध्ये पाहायला मिळतं। सो असं करायचं नाही, सगळ्यात पहिल्यांदा हे अवॉइड करायचं आणि त्याच्यासोबतच ही गोष्ट ऍक्सेप्ट करायची की जर त्याचे 10 विषय झालेले असतील, माझ्या मित्राचे 10 विषय अभ्यास करून पूर्ण झालेले असतील, याचा अर्थ त्यांनी तेवढी मेहनत घेतली आहे आणि जर आपल्याला त्याच्या लेव्हलला पोहोचायचं असेल तर आपल्याला देखील तेवढी मेहनत घ्यावी लागेल, आपल्याला देखील तेवढ्या डेडिकेशनने अभ्यास करावा लागेल। हे सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात घालून घ्यायचं आणि मगच पुढे जायचं आहे, उगाच कंपॅरिझन करत बसायचं नाही। ठीक आहे, सो सगळ्यात पहिला पॉइंट, कंपॅरिझन सोडून द्या। दुसऱ्याचे किती विषय झाले, आपले किती विषय झाले याकडे लक्ष द्या। आपल्याला पुढच्या 30 दिवसांमध्ये सिलेक्शन मिळवायचं आहे, याकडे आपल्याला सगळ्यात आधी लक्ष द्यावं लागणार आहे। सेकंड, रिलाइंग ऑन लक। भरपूर विद्यार्थी म्हणतात की मी 5च टॉपिक करतो आता 10 पैकी, ओके, आणि राहिलेले 5 टॉपिक मी करत नाही आणि मी जे 5 टॉपिक केलेत त्यावरच क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाम मध्ये येतील, माझा लक चांगला आहे। समजून घ्या, तुमचा जर लक चांगला असता तर आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 हजार व्हॅकन्सीज त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नाही। त्यामुळे डोक्यात हे घालून घ्यायचं की आपला लक हा चांगला नाही। हा, लक एक्झाम मध्ये तुम्हाला जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर थोडाफार लक तिथे मॅटर करतो, पण 100% लकवरच अवलंबून राहायचं असं करायचं नाही। जर आपल्याला सिलेक्शन मिळवायचं असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागेल, लकवर डिपेंड राहायचं नाही। तिसरी गोष्ट, अवॉइड लेट नाईट स्टडी। आता मी काय असं म्हणणार नाहीये की रात्री अभ्यास करायचाच नाही। बघा, याचा सिंपल मिनिंग हा घ्यायचा आहे की रोज आपण ज्या वेळेला झोपतोय त्या वेळेनंतर कमीत कमी 6 ते 7 तासाची आपली शांत गाढ झोप झाली पाहिजे। असं होत असेल तर तुम्ही रात्री 12, 1, 2 पर्यंत जागू शकता, पण ज्या वेळेला झोपाल त्यानंतर तुमची 6 ते 7 तास गाढ झोप होणं गरजेचं आहे। जर ती झोप झाली नाही तर नेक्स्ट डे त्याचा तुम्हाला इफेक्ट झालेला दिसेल आणि असं कंटिन्यू आता जवळजवळ 30-35 दिवस आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि असं कंटिन्यू जर 30-35 दिवस तुम्ही केलं तर ऐन एक्झामच्या वेळेला तुम्ही आजारी पडाल। सो ही गोष्ट अवॉइड करायची की आपल्याला लेट नाईट स्टडीज अवॉइड करायचा। 11:30-12 पर्यंत ठीक आहे, नंतर तुम्ही झोपलात, सकाळी 6-7 ला उठला, तुमची 6-7 तासाची झोप कंप्लीट झाली। ठीक आहे, सकाळी सकाळी फ्रेश माइंड मध्ये तुम्ही चांगला अभ्यास करू शकता। पण एखाद्याला सवय असेल की नाही मला रात्रीचा अभ्यास होतो, करू शकता, पण त्यानंतर तुमची ही जी झोप आहे ही 6 ते 7 तास मिनिमम होणं गरजेचं आहे। त्यासोबतच स्किपिंग मील्स, म्हणजे तुम्ही जर जेवण अवॉइड करायचं नाहीये, आता 1च महिना अभ्यासाला राहिलाय, मग आता मला अभ्यासाशिवाय दुसरा काही पर्याय नाही, मग मी आता 3 टाइम जेवायचं, तुम्ही आता 1च टाइम जेवल, हा मूर्खपणा करायचा नाही। ठरवूनच घ्यायचंय की मला 3 टाइम जेवायचे, 2 टाइम मला दुपारचं रात्रीचं जेवायचं, सकाळी मला व्यवस्थित ब्रेकफास्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी आधीच प्लॅन करायच्यात। ठीक आहे, हा, मग मला आता एकतर उठायचं उशिरा, बरोबर ना, 11-12 ला उठायचं, मग सकाळचा नाश्ता गेला, मग दुपारचं जेवण करायचं, बरोबर, हा, मग थोडा उशीर झाला की मग त्यानंतर मग जेवण पण स्किप करायचं, ही गोष्ट करायची नाही।
जेवणाच्या वेळेला करावंच लागेल. ते केलं तरच तुम्हाला एनर्जी मिळणार आहे आणि ती एनर्जी मिळली तरच तुम्ही त्या ठिकाणी डेडिकेटेडली अभ्यास करू शकणार आहात. ओके. आणि लास्ट मुद्दा, ओव्हरलोडिंग ऑफ न्यू मटेरियल. न्यू मटेरियल आता यूज करायचं नाही. आता एखादा म्हणाल की सर मी आताच अभ्यासाला लागलो, मग मला न्यू मटेरियल यूज करू नको, तुला करावंच लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी न्यू मटेरियल मग यूज करावंच लागेल. पण जो विद्यार्थी ऑलरेडी वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, 3 वर्षापासून अभ्यास करतोय, तर त्यांच्याकडे जे आता मटेरियल आहे त्याच मटेरियलला तुम्हाला स्टिक राहायचं आहे. आता काहीतरी नवीन मटेरियल घेतलं, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मी आधी एके सरांचा केला होता, आता मला दुसरा कोणाच तरी आवडला, करू शकता. थोडाफार प्रमाणात तुम्ही 5-10% इकडे तिकडे करू शकता, पण कम्प्लीटच मटेरियल चेंज केलं. आता ह्या भानगडीत पडायचं नाही. समजतंय की दुसरं कोणाचं तरी करत होतो, आता मला एके सरांचं आवडलं, आता असं करायचं नाही. ज्यांचं करत होते त्यांचंच करा. क्लिअर. आता तुमचं माइंड चेंज होता कामा नये. जे मटेरियल आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्यातूनच आपल्याला कसं सिलेक्शन मिळवता येईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. सो काय करायचं नाही, ह्या 5 गोष्टी करायच्या नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. चला आता जाऊयात आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. सगळ्यात पहिल्यांदा बीएमसी साठी एक महत्त्वाचं पुस्तक आपण या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये जीएस जीके आणि रिझनिंग असे टोटल 40 मार्कचा सिलेबस कव्हर होतो. 510 रुपयामध्ये तुम्हाला हे घरपोच त्या ठिकाणी पुस्तक मिळणार आहे. त्यावर देखील 15%चा त्या ठिकाणी डिस्काउंट आपण एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपवर ठेवलेला आहे. पुढील काही दिवसासाठी नक्की तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. चला आता जातोय आपण आपल्या मार्किंग स्कीम कडे. 2च मिनिटात सांगतो. जीएस जीके 20 मार्क, रिझनिंग 20 मार्क, टेक्निकल 60 मार्क, टोटल 100 प्रश्न 100 मार्क, 90 मिनिट आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. आता तुम्ही म्हणाल की सर एवढ्या सगळ्या सब्जेक्ट पैकी गेम चेंजर काय आहे, तर रिझनिंग. रिझनिंग हा असा विषय आहे जो तुम्हाला सिलेक्शन पर्यंत घेऊन जाईल. जो विद्यार्थी रिझनिंग करणार नाही त्याचं सिलेक्शन होणार नाही. समजून घ्या. जीएस जीके असा विषय आहे ज्यामध्ये तुम्ही 20 आउट ऑफ 20 मिळवू शकणार नाही. टेक्निकल मध्ये देखील तेवढी अॅक्युरेसी तुमची नसेल, 60 पैकी 60 तुम्ही मार्क्स मिळवू शकणार नाही. पण रिझनिंग हा असा विषय आहे ज्यात तुम्ही 20 आउट ऑफ 20 मार्क्स घेऊ शकता किंवा ऍटलीस्ट 18-19 मार्क पर्यंत तरी तुम्ही पोहोचू शकणार आहात. तो सगळ्यात पहिल्यांदी हे समजून घ्यायचं की सगळ्यात जास्त फोकस आता एक्झाम पर्यंत हा आपला कशावर असला पाहिजे, तर रिझनिंग वर असलाच पाहिजे. रोज 1 तास रिझनिंगला आपल्याला द्यायचा आहे. ओके. कसा द्यायचा पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो नॉन टेक्निकल मध्ये येतो तुमचं जीएस जीके आणि काय रिझनिंग. मग याचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, रोज दुपारचं जेवण झालं, दुपारचं ऑलरेडी मी ही स्ट्रॅटेजी भरपूर वेळा सांगितलेली आहे. ओके. पण त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिले 6-7 दिवस रिझनिंगला द्या. आता भरपूर विद्यार्थ्यांनी रिझनिंग कंप्लीट झालं असेल, पण आता असे काही विद्यार्थी असतील की त्यांनी अजूनही रिझनिंग केलं नसेल, तर पुढे 1-2 दिवस तुम्ही रिझनिंगला द्या, सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि पण आता 6-7 दिवस रिझनिंगला देण्याची तेवढी वेळ आता आपल्याकडे उरलेला नाही. ठीक आहे. सो आता मी असं ग्राह्य धरतो की रिझनिंगचे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत आणि कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि आता पुढे जायचे आपल्याला. बरोबर. सो रोज दुपारचं जेवण झालं की एक टेस्ट घ्यायची आहे. ओके. टेस्ट कुठून घ्यायचे पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो. या टेस्ट मध्ये किती क्वेश्चन्स असतील, 20 क्वेश्चन्स असतील, लाईक फायनल एक्झाम. फायनल एक्झाम मध्ये देखील किती क्वेश्चन्स असणार, रिझनिंग मध्ये 20 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत. बरोबर. हा. किती वेळ ठेवायचा, 30 मिनिट आपल्याला राखीव ठेवायचे. पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो. पण ही टेस्ट किती वेळात तुम्हाला सॉल्व्ह करायची, ट्राय करायचा 25 ते 30 मिनिट मध्ये मॅक्झिमम. ठीक आहे. मिनिमम 20 मिनिट 15 मिनिट मध्ये जरी तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर खूप चांगलं त्या ठिकाणी असणार आहे. ओके. पण आपण आपल्या टेस्ट मध्ये किती वेळ ठेवलेला आहे, 25 ते 30 मिनिटाच्या वेळेमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. मग ती टेस्ट द्यायची अर्ध्या तासाची. ओके. अर्ध्या तासानंतर बघायचे की तुम्हाला किती मार्क्स मिळाले. पहिल्या दिवशी जर तुम्ही टेस्ट देता तुम्हाला 10 मार्क मिळतील, काही हरकत नाही. 5 मिळू द्या, काही हरकत नाही. 20 पैकी 20 मिळाले पाहिजे असं काहीही कंपल्शन नाही. क्लिअर. पण डे बाय डे, आज मला 5 मिळाले, उद्या 6 मिळतील, परवा 8 मिळतील, नंतर मला 10 मिळतील, 12 मिळतील. हे तुम्हाला मिस्टेक तुमच्या अवॉइड करायचे आहे. 100% मिस्टेक तुम्ही अवॉइड करू शकत नाहीत लगेच. ओके. त्याला थोडा वेळ लागेल. पण मिनिमाइज, आज माझे 5 चुकले, उद्या माझे 4च कसे चुकतील, नंतर माझे 3च कसे चुकतील, माझे 2च कसे चुकतील, यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. म्हणजे अर्ध्या तासाची एक्झाम दिली आणि मग सोडून दिलं असं करायचं नाही. माझ्या चुका कुठे झाल्या, मला क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठे प्रॉब्लेम आला, कुठं मी कमी पडलो, त्यावर फोकस करायचा आहे. म्हणजे अर्धा तास टेस्ट द्यायची, अर्धा पाऊण तास 1 तास तुम्हाला अनालिसिस करायचे, त्याच्या रिलेटेड अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कमीत कमी तुम्हाला 1 ते 1.5 तास रिझनिंग साठी रोजचा द्यायचा आहे जेवण झाल्यानंतर दुपारी. ओके.
त्यासोबतच कोणताही 1 ते 1.5 तास तुम्हाला कशासाठी रिझर्व्ह ठेवायचा आहे, जीएस जीके साठी त्या ठिकाणी रिझर्व्ह ठेवायचा आहे. बीएमसीचं जे जीएस जीके आहे रोज 1-2 तास त्या ठिकाणी रीड करायचं आहे. तुम्ही जर म्हणाल की मी शेवटचे 5 दिवस जीएस जीके करतो, काही फायदा होणार नाही. आतापासूनच तुम्हाला सगळं फोकस 1 ते 1.5 तास कशासाठी द्यायचा आहे, जीएस जीके साठी द्यायचा आहे. मग जीएस जीके मधील कोणत्या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे, तो सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमच्याकडे करंट अफेअर. आता इथे ब्रॅकेट मध्ये लिहिलंय कधीपासून, जानेवारी 2024 पर्यंत. पण कमीत कमी जानेवारी पासून केलंच पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर कमीत कमी जून 2024 पासून तरी करंट अफेअर आपण केलं पाहिजे, आणि फेब्रुवारी 15 पर्यंतचं. आता कधीपर्यंतचं करंट अफेअर करायचं आहे, जून. 2 मिनिटांसाठी पकडा. आता जरी आपल्या बुक मध्ये पाहिलं तर जास्त काही पेजेस नाहीयेत, कमी पेजेस मध्येच आपण करंट अफेअर बसवलेलं आहे, आणि प्रत्येक पॉइंट ना पॉइंट त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. कमी पेजेस मध्ये जो एक्झामला रिलेटेड जो कंटेंट आहे तोच आपण घेतलेला आहे. समजतंय? सो आता ढोबळमानेने जर सांगायचं म्हटलं तर जून 2024 पासूनचं करंट अफेअर करायचे कुठपर्यंत, 15 फेब्रुवारी 2025 पर्यंतचं करंट अफेअर आपल्याला करावं लागणार आहे. ओके, त्यासोबतच इकॉनॉमिक्सवर आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर मुंबई जिओग्राफी जो आहे त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. एवढे टॉपिकवर आपल्याला भर द्यावा लागणार आहे. जर तुम्ही आधी बाकीचे टॉपिक केले असतील तर काही हरकत नाही, त्याला रिवाइज करा. नक्कीच तुम्हाला 1-2 क्वेश्चन त्यातून देखील आलेले दिसतील. आता केलंय मग सोडून द्यायचं असं करायचं नाही. तुम्ही केलंच नाहीये, पहिल्यांदाच करताय, मग करंट अफेअर सगळ्यात पहिला चॉईस, नंतर इकॉनॉमिक्स, तिसरा मुंबई जिओग्राफी. पण तुम्ही आधीपासून केलंय सगळं आपल्या बुक मधून, काही हरकत नाही, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. त्यातून देखील 1-2 मार्क तुम्हाला आलेले दिसतील. क्लिअर? चला, हे झालं तुमचं नॉन टेक्निकल. ओके, आणि जीएसजीकेची देखील एक टेस्ट द्यायची आहे. तुम्ही म्हणाले सर या टेस्ट द्यायच्या कुठून? फक्त 299 रुपयामध्ये ह्या 100 टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहे. 50 टेस्ट तुमच्या रिझनिंगच्या, 50 टेस्ट तुमच्या जीएस जीकेच्या. एके इंजिनिअरिंग अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तिथून हे टेस्ट सिरीज तुम्हाला परचेस करायचं आहे. यावर देखील 15% डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. क्लिअर? चला आता जाऊयात कोणकोणते इंपॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगितले. बघा, जिओग्राफी, मुंबई जिओग्राफी. ओके, त्यानंतर इंडियन इकॉनॉमी. ओके, पॉलिटी देखील जर जमला तुम्हाला पहिले 5-10 पानं त्या ठिकाणी करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, बरोबर ना, सगळ्यात इम्पॉर्टंट 5 स्टार काय तुमचं करंट अफेअर. 1.5 वर्षाचं जर केलं तर अतिउत्तम, कारण की त्यातून देखील तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतील. माझा शब्द लक्षात ठेवा, जानेवारी 2024 पासून तुम्हाला क्वेश्चन दिसतील. पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर जून 2024 पासून 15 फेब्रुवारी 2025 पर्यंतचं करंट अफेअर मिनिमम आपल्याला करायचं आहे. क्लिअर? हे झालं तुमचं सगळं जीएस जीके. रिझनिंग मधले कोणते टॉपिक करायचे, सगळे टॉपिक करायचे. जर अवॉइड करायचं असेल तर कॅलेंडर तुम्ही अवॉइड करू शकता आणि व्हेन डायग्राम अवॉइड करू शकता. पण बाकीचे सगळे टॉपिक, डिरेक्शन, इनइक्वालिटी, सिटिंग अरेंजमेंट, पझल, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, सिलोजिझम, इनपुट आउटपुट करायचं म्हणजे करायचं. याच्यामध्ये एक्स्ट्रा एखादा जर करावा वाटला तुम्हाला, अल्फा न्यूमेरिक सिरीज हा जो चॅप्टर आहे त्याच्यावर मी एखादा व्हिडिओ टाकणार आहे. ऑलरेडी आपल्या युट्यूबवर तुम्ही गेला तर त्यावर एक व्हिडिओ मी घेतलेला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याच टाईपचे सगळे क्वेश्चन असणार आहे. ओके, एवढे टॉपिक त्या ठिकाणी सफिशियंट असते. ठीक आहे, आता जाऊयात पुढे. टेक्निकलची स्ट्रॅटेजी आपली कशी असणं गरजेचं आहे, आता समजून घ्या. आपण असं स्पेसिफिक रिझनिंग साठी 5 दिवस काढले, जीएस जीके साठी 5 दिवस काढले असं केलेलं नाहीये. प्रत्येक दिवसामधला 1 ते 1.5 तास रिझनिंग साठी द्यायचा आहे. बरोबर, 1 ते 1.5 तास कशासाठी द्यायचा, जीएस जीके साठी द्यायचा आहे, कारण की त्याला देखील तेवढं वेटेज आहे. दोन्ही मिळून 40 मार्क आहे आणि 60 मार्क तुमचं टेक्निकल आहे. बरोबर, जर आपण 8 तास अभ्यास करत असू इफेक्टिव्हली तर त्यातील 5 तास आपल्याला टेक्निकलला द्यायचे. क्लिअर? मग आता तुम्ही ह्या उरलेल्या 5 तासामध्ये, बरोबर ना, फेब्रुवारी एंड पर्यंत, कारण की तुम्हाला 1 मार्च पासून पुढचे दिवस कशासाठी लागणार आहे, रिव्हिजन साठी लागणार आहेत. बरोबर, सो आता तुम्हाला पुढच्या 30 दिवसामध्ये टेक्निकल देखील त्या ठिकाणी संपवायचे आहेत. म्हणजे एवढे काही तुमचे 12 विषय आहेत हे फेब्रुवारी एंड पर्यंत संपवायचा प्रयत्न करा. ओके, लास्ट 5 to 7 डेज हे तुम्हाला रिव्हिजन साठी त्या ठिकाणी राखीव ठेवायचे आहेत. रोज जो तुम्ही अभ्यास कराल टेक्निकलचा, त्यातला 20 ते 30% वेळ हा तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्हिंग साठी त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि प्रत्येक 2-3 दिवसानंतर एक तरी मॉक टेस्ट त्या ठिकाणी सॉल्व्ह करायची आहे. आणि तुमचा इफेक्टिव्ह अभ्यास हा कमीत कमी 7 ते 8 तास रोज झालाच पाहिजे. मग आता बाकीचे जे तुमच्या घरी काही कार्यक्रम असतील, कुणाचं लग्न असेल, कुणाचे वास्तुशांती असेल, वेगळे काही तुमच्याकडे इव्हेंट असतील, आता हे सगळे अवॉइड करायचे आहे. ट्रिप अवॉइड करायच्या, जास्त फ्रेंड्सला भेटणं अवॉइड करायचं, सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. मॅक्झिमम हा टाइम कसा वाढवता येईल यावर तुम्हाला फोकस त्या ठिकाणी करायचा
आहे. क्लिअर? मग आता कोणकोणते विषय आहेत? आता तुम्हाला जर बीएमसी साठी स्पेसिफिक बॅच पाहिजे असेल, पुढच्या 30 ते 35 दिवसामध्ये ही बॅच तुम्हाला संपवायची असेल, तर ही बॅच तुम्ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही आहे 99 रुपयाची टेस्ट सिरीज, तुम्ही याचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. आता कोणकोणते विषय या ठिकाणी आहेत आपल्याकडे? बीसीएम, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, त्यानंतर आहे तुमच्याकडे स्टील, आरसीसी, सीपीएम, सर्वेइंग, इस्टिमेशन, त्यानंतर आहे तुमच्याकडे जिओ टेक्निकल, हायवे, ब्रिज आणि एन्व्हायरमेंट. मग सगळ्यात जास्त फोकस हा तुमचा कशावर असला पाहिजे? मी या ठिकाणी मार्क करतो. ठीक आहे. 3 स्टार ज्याला करतो त्यावर तुमचं तिथं भर असलाच पाहिजे. एन्व्हायरमेंट असेल, हायवे असेल, ठीक आहे, जिओ टेक्निकल असेल, याला मी 2 स्टार करतो, यांना मी 3 स्टार केले. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे आहे याला मी 1च स्टार करतो. ठीक आहे. नंतर स्टील स्ट्रक्चरला या ठिकाणी मी 2 स्टार करतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, याला मी 3 स्टार या ठिकाणी करत आहे. ओके. सगळे सब्जेक्ट तर तुम्हाला करायच लागतील, पण ज्याला 3 स्टार केले हे सगळ्यात महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. त्यानंतर 2 स्टार वाले आणि त्यानंतर ज्याला कुठेही स्टार केलेला नाही ते, हा इम्पॉर्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. आता एक इंजिनिअरिंग अकॅडमीचा जो कोर्स आहे, बरोबर ना, टेक्निकल नॉन टेक्निकल, त्यामध्ये टेक्निकलही असेल आणि त्यामध्ये नॉन टेक्निकलही असेल, फक्त 3500 रुपयात तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासोबत बुक देखील पाठवलं जाईल आणि यावर देखील 15% डिस्काउंट तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आता टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट. बघा, पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट करायचे, पण त्याची सवय आतापासून लावायची. किती वेळ आपल्याकडे असणार आहे पेपरला? 90 मिनिटाचा. ऑलरेडी मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. ओके. पण आतापासून सवय लावून घ्या. क्लिअर? सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम मध्ये गेलो की त्याची तयारी आत्ताच करून ठेवायची, की मी ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम हॉलमध्ये जातोय, माझा पेपर सुरू होतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय घेणार आहे? जीके. 20 प्रश्न माझ्याकडे आहेत. ओके. आणि हे 20 प्रश्न मी 5 ते 7 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करेल. सो आता जी तुम्ही टेस्ट देणार आहात, त्या देखील सवय लावून घ्यायची. टाइम जरी तिथे 20 मिनिटाचा मी दिलेला असेल तर 5 ते 7 मिनिटांमध्ये क्वेश्चन रीड करून आन्सर टिक करायचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे. याचं कारण सांगतो, कारण की हे जीके चे क्वेश्चन एक तर तुम्हाला येतात किंवा येत नाही. दोनच गोष्टी आहेत. तिथं काही कॅल्क्युलेशन नाहीये की मी आता कॅल्क्युलेशन करतो, मग मी 5 मिनिट विचार करतो, मग मला आठवल, असं होणार नाही. एक तर येतंय तर लगेच क्लिक होईल, येत नसेल तर विषय सोडून द्यायचा आहे. रिस्क घ्यायची असेल तर ती पण लगेच घेऊन टाकायची. 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 20 क्वेश्चन जीके चे संपून टाकायचे. ओके. म्हणजे आपल्याकडे 90 मिनिटाचा वेळ होता, उरला आता 85 मिनिट. ठीक आहे. हा, आता घ्यायचं टेक्निकल. टेक्निकलचे आहेत 60 क्वेश्चन. किती वेळामध्ये हे संपवायचे? 55 मिनिटांमध्ये संपवायचे. हे 55, हे 5, 60. आता किती वेळ उरला तुमच्याकडे? 25 ते 30 मिनिटाचा वेळ उरला आणि यामध्ये आपल्याला काय करायचे? रिझनिंग सोडवायचं आहे. आता याला एवढा वेळ का द्यायचा? कारण की 20 पैकी 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. सो रिझॉर्ट ठेवायचं, पण आधी रिझनिंग घ्यायचं नाही. हा, ज्याला कॉन्फिडन्स आहे ना की माझं रिझनिंग खूप चांगलं आहे, हा, त्याने आधी रिझनिंग घेऊ शकता. पण तुम्हाला वाटतंय नाही का मी थोडाफार पझल मध्ये डायव्हर्ट होऊ शकतो, इकडे तिकडे मी भटकू शकतो, बरोबर ना, मला तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, सगळ्यात शेवटी घ्यायचं, वेळ एवढा ठेवायचा. हे मार्क सगळ्यात पहिल्यांदा हातात घ्यायचे, मग रिझनिंग कडे जायचं. त्याची प्रॅक्टिस आतापासूनच ठेवायची. मॉक टेस्ट भरपूर द्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला दिसेल. मग आता ह्या वेळेला टार्गेट किती ठेवायचे तुम्हाला? बघा, ओपन कॅटेगरी 70+ टार्गेट ठेवा, ओबीसी, एससीबीसी, एनटी 65+ टार्गेट ठेवा, एससी एसटी 60+ टार्गेट ठेवा. हे सांगितलं मी मेल. आणि फिमेल साठी 5 ते 6 मार्क त्या ठिकाणी काय असणार? तुमचं कमीचं त्या ठिकाणी टार्गेट तुम्ही ठेवू शकता. यावर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे. जर तुम्हाला पुस्तकासोबत बीएमसी जीके रिझनिंग याची व्हिडिओ लेक्चर जर पाहिजे असतील तर फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध आहे. परत एकदा यावर देखील तुम्हाला 15% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळणार आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सगळ्यांसाठी या ठिकाणी फ्री आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. ऑल इन वन बॅच आहे. बीएमसी असेल, एनएमसी असेल, सिडको, म्हाडा, डब्ल्यूआरडी, पीडब्ल्यूडी सगळ्यांसाठी एक बॅच आहे. त्याची फी आहे फक्त आणि फक्त 4000. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही माझा नंबर तुम्हाला माहित आहे 9067051404 यावर मला तुम्ही कॉल करू शकता किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.